नमस्कार. आजचा पदार्थ एक पारंपरिक रेसिपी आहे, पण मी त्याला थोडा वेगळा ट्विस्ट दिला आहे. तर तो कसा ते सांगते. त्यासाठी 1/3 कप मूग डाळ आणि 1/4 कप तूर डाळ आपण 2 तास भिजवून घेतली. त्यानंतर अर्धा कप चणा डाळ रात्रभर भिजवून घेतली आहे. तिन्ही डाळी आपण निथळून घ्यायच्या आणि पाणी न घालता याचं मिक्सरला बारीक वाटण तयार करायचं. आता अर्धा जुडी शेपू निवडून घेतली आणि धुवून घेतली आहे, निथळायला ठेवली आहे. तोपर्यंत वाटण तयार करूया. त्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जिरं, कोथिंबीर घालून वाटण तयार करून घेतलं. वाटलेली डाळ एका खोलगट भांड्यात काढून घ्यायची. त्यात 2 चमचे लिंबाचा रस घालून 2 मिनिटं ती फेटून घ्यायची, म्हणजे डाळ हलकी होते. नंतर त्यात हिरवी चटणी, हिंग, ओवा, तीळ, मीठ, हळद, भाजलेल्या मिरच्या आणि जिऱ्याची पावडर आणि बारीक चिरलेली शेपू घालायची आणि पिठात छान ती एकजीव करून घ्यायची. तयार पिठाचे मुटके वळून घ्यायचे आणि तेल लावलेल्या चाळणीवर ठेवून 10 ते 12 मिनिटं किंवा 15 मिनिटं ते वाफवून घ्यायचे. तयार शेपूची फळं गार करायची आणि एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायची. 8 ते 10 दिवस ते तुम्ही वापरू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा त्याच्या चकत्या करून घ्यायच्या आणि तेलाबरोबर फ्राय करून तुम्ही कढीबरोबर गरमागरम सर्व करू शकता. अतिशय चविष्ट रेसिपी आहे आणि डिटेल रेसिपीसाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. रेसिपी आवडली तर लाईक करा. धन्यवाद.